नमस्कार मैत्रिणींनो, अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. चला तर आज मी बनवणार आहे कोल्हापुरी स्टाईल झणझणीत आणि खायला भन्नाट अशी भडंगची रेसिपी. पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना काहीतरी चटपटीत खायला लागतंच. मग म्हटलं आज चहासोबत स्नॅक म्हणून भडंगच बनवूया. आणि कोल्हापूरची झणझणीत चटणी घालून बनवलेला भडंग तर एकच नंबर लागतो. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. भडंग बनवण्यासाठी मी चिरमुरे चाळणीने चाळून पहिल्यांदा स्वच्छ करून घेतले आहेत. पहिल्यांदा छान असे चिरमुरे स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर मग भडंग बनवायचा. पाहू शकता छान असे चिरमुरे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. सगळे चिरमुरे छान असे स्वच्छ करून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये चिरमुरे छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. चिरमुरे थोडे गरम केले की भडंग खूप कुरकुरीत बनतो. त्यामुळे पहिल्यांदा चिरमुरे थोडे असे गरम करून घ्यायचे पातेल्यामध्ये. 2 ते 3 मिनटं छान असे चिरमुरे गरम करून घ्यायचे. त्यानंतर एका भांड्यात चिरमुरे काढून घ्यायचे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे साखर आणि अर्धी वाटी फुटाण डाळ छान अशी मिक्सरला लावून घ्यायची. फुटाण डाळ मिक्सरमधून वाटून घातल्यानंतर छान असा मसाला भडंगला लागतो. त्यामुळे डायरेक्ट न घालता फुटाण डाळ असे मिक्सरमधून वाटून घालायचं. आता आपण एका पातेल्यात चिरमुऱ्याच्या प्रमाणानुसार तेल घालून घ्यायचं. तेल छान कढल्यानंतर त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर 1 वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आणि छान भाजून घ्यायचं. भडंगमध्ये शेंगदाणे कुरकुरीत असेल तर भडंग खायला खूप छान लागतो. त्यामुळे शेंगदाणे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे. छान असे शेंगदाणे लाल होऊपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे असे एकसारखे हलवत राहायचे, नाहीतर शेंगदाणे लगेच करपतात तेलात. त्यामुळे शेंगदाणे एकसारखे हलवून घ्यायचे आणि लाल रंग येऊपर्यंत शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. पाहू शकता शेंगदाणे छान असे भाजले आहेत. शेंगदाणे भाजल्यानंतर 1 वाटी कढीपत्ता घालून घ्यायचा. त्यानंतर थोडासा लसूण घालून घ्यायचा. लसूण मी न चेचता डायरेक्ट घालते, कारण की भडंग खाताना खूप छान लागतं. त्यामुळे डायरेक्टच लसूण घालून घेते मी. छान असा लसूण लाल रंग येऊसपर्यंत सगळं एकत्र भाजून घ्यायचं. 1 ते 2 मिनटं छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये. कढीपत्ता पण छान असा कुरकुरीत भाजून घ्यायचा. कढीपत्ता पण छान असा कुरकुरीत होऊपर्यंत भाजून घ्यायचा. कढीपत्ता, शेंगदाणे आणि लसूण छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं. सगळं छान असं लाल कलर येऊसपर्यंत एकत्र सगळं भाजून घ्यायचं. आता आपण शेंगदाणे, लसूण आणि कढीपत्ता छान भाजल्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आणि छान असं मिक्स करायचं आहे. आता आपण घरी बनवलेली कोल्हापुरी चटणी घालून घ्यायची. त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी हळद आणि मिक्सरमधून बारीक केलेली साखर आणि फुटाण डाळ घालून घ्यायची आणि छान असं सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. सगळं छान असं एकत्र मिक्स केल्यानंतर पाहू शकता कलर किती छान आलेला आहे. त्यानंतर मी 1 वाटी फरसाणा घालते. फरसाणा घालून घेतल्यानंतर सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि सगळं छान भाजून घ्यायचं. छान असे 1 मिनिट भाजल्यानंतर आता आपण चिरमुरे घालून घ्यायचे. सगळे चिरमुरे घालून झाल्यानंतर सगळं एकत्र मिक्स करायचं. छान असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं. सगळा मसाला छान असा चिरमुऱ्याला लागला पाहिजे. पाहू शकता छान असं सगळं एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. पाहू शकता खूप झणझणीत आणि दिसायला खूप असा सुरेख भडंग झालेला आहे. चहासोबत खायला खूप म्हणजे खूप असा छान भडंग लागतो. भडंगवर थोडंसं लिंबू पिळून आणि त्यासोबत कांदा खायला खूप म्हणजे खूप भन्नाट लागतं. बाहेर तुम्ही 4 ते 5 दिवस कुठेतरी फिरायला जाणार असाल तर
असा पटकन भडंग बनवून घेऊन जाऊ शकता. अशी झणझणीत आणि दिसायला खूप छान अशी आपली भडंगची रेसिपी बनवून तयार झाली आहे. तुम्हाला माझी भडंगची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.